जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सर्व आदरणीय श्रोत्यांना विनम्र अभिवादन, नमस्कार। आजचे उद्बोधन सुरू करण्यापूर्वी मला सांगायचं आहे की परवा म्हणजे 5 एप्रिलला आमचे आदरणीय डॉक्टर दादा अर्थात ज्येष्ठ सर्जन डॉक्टर MD वैद्य यांचा 94वा वाढदिवस आहे, म्हणून त्यांना अभिनंदन व नमस्कार। डॉक्टरांच्या स्वस्थ व शतायुषी जीवनासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा विषय सुरू करतो। आजचा विषय आहे ज्ञानेश्वरीचे नाडी वैद्य अर्थात कैलासवासी अनंत गणेश वैद्य। म्हणजे आज 2 वैद्यांचा उल्लेख झाला। एक लौकिक अर्थाने वैद्य म्हणजे डॉक्टर MD वैद्य व एक आध्यात्मिक दृष्टीने ज्ञानेश्वरीचे नाडी वैद्य अर्थात अनंत गणेश वैद्य। तर सुरू करीत आहे आजचे उद्बोधन ज्ञानेश्वरीचे नाडी वैद्य। वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज हे शेवटचे साक्षात्कारी संत होय। विठ्ठल भक्तीची पताका ज्ञानेश्वर महाराजांच्या खांद्यावर होती। ती परंपरा तुकारामपर्यंत 300-350 वर्ष सतत चालू आहे। तुकाराम महाराजांनी ती परंपरा नुसतीच चालू ठेवली नाही, तर विठ्ठल भक्तीची पताका शिखरापर्यंत पोहोचवली। म्हणूनच तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई म्हणतात आपल्या एका अभंगामध्ये, तुका झालासे कळस। त्याचप्रमाणे एकेकाळी सुमारे 1975च्या सुमारास जबलपूरला श्रीमती प्रमिलाताई माई पिंपळे यांनी जबलपुरात ज्ञानेश्वरीचे बी पेरले। त्या बीचे वटवृक्ष करणारे जबलपुरातील आपल्या सर्वांच्या आदराचे कैलासवासी श्री वैद्य काका उर्फ श्री अनंत गणेश वैद्य, ज्यांना ज्ञानेश्वरीचे नाडी वैद्य म्हणून ओळखले जाते। वैद्य काकांची काल 106वी जयंती होती 2 एप्रिलला। त्यानिमित्ताने आज आपण जाणून घेऊया वैद्य काकांची ज्ञानेश्वरी भक्ती, त्यांचे ज्ञानेश्वरीचे वेड आणि ते वेड जबलपूरवासियांना त्यांनी कसे लावले। श्री अनंत गणेश वैद्य यांचा जन्म 2 एप्रिल 1915 रोजी महाराष्ट्रात जिल्हा सातारा वाई येथे झाला। 1.5-2 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेलेत आणि मग लवकरच त्यांच्या मातोश्री पण गेल्यात। त्यांच्या काकांनी त्यांना सांभाळले होते। नानावाडी पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी 1934मध्ये मॅट्रिक पास केले, पण मग आर्थिक अडचणीमुळे जेमतेम 1-1.5 वर्षांनी त्यांना कॉलेजचे शिक्षण मध्ये सोडावे लागले। वर्ष 1935 ते 1940 या दरम्यान पुण्यातील एका कापड गिरणीत त्यांनी नोकरी केली व मग लागलीच 1940मध्ये त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली। केंद्रीय सरकारच्या नोकरीमुळे त्यांची बदली होत असे। जालना, औरंगाबाद, नगर, मथुरा, अलाहाबाद, पुणे व नंतर जबलपूर येथे त्यांनी नोकरी केली। पुणे येथे सुमारे 12 वर्ष नोकरीत होते 1952 ते 1963। वैद्य काकांचे पुण्यातील वास्तव्य फार महत्त्वाचे, कारण तेथेच त्यांना ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व भक्त कैलासवासी मामासाहेब दांडेकर त्यांचा सहवास लाभला। ते उत्कृष्ट कीर्तनकार होते व वैद्य काका त्यांच्या कीर्तनास उपस्थित राहून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करीत असे। म्हणजे त्यांची जडणघडण पुणेच्या वास्तव्यात झाली। त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर श्रवणातून श्रद्धा, भक्ती व तल्लीनता
हे अभ्यासात आवश्यक असलेले गुण मला काहीसे घेता आले. त्याच काळात वैद्य काकांचा संबंध ज्ञानेश्वरीचे अनेक अभ्यासक यांच्याशी झाला, स्नेह प्राप्त झाला. ते म्हणजे कैलासवासी विनायक मोरेश्वर केळकर, ज्यांच्याशी ते ज्ञानेश्वरीविषयी चर्चा करीत असे. प्रसिद्ध इतिहासाचार कैलासवासी श्री राजवाडे यांनी संपादित केलेली ज्ञानदेवी यांना प्रमाण मानणारे श्री केळकर होते व त्यांच्याशी त्यांना खूप काही शिकता आले. म्हणजे कैलासवासी विमुख केळकर व कैलासवासी मामासाहेब दांडेकर या दोन थोर विद्वानांच्यामुळे त्यांना ज्ञानेश्वरीची गोडी लागली. जून 1963 वैद्य काकांची बदली जबलपूरला झाली, म्हणून ते जबलपूरला आले. त्यावेळी जबलपूरच्या चंचलाबाई महिला महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर गोविंद मोरेश्वर रानडे म्हणजे गोमो रानडे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. गोमो रानडे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. दोघेही कितीतरी वेळ ज्ञानेश्वरीवर चर्चा करीत असे. विद्यापीठाच्या कामानिमित्त अनेक मराठी साहित्यिक व विद्वान महाराष्ट्रातून येथे येत असे. त्यात डॉक्टर श गो तुळपुळे, प्राध्यापक श्रीना बनहट्टी, डॉक्टर यू म पठाण आणि मग या सर्वांचे ज्ञानेश्वरी चर्चा सत्र सुरू होत असे. डॉक्टर यू म पठाण यांनी 7 जुलै 1977 दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या या अंकात ज्ञानेश्वरी वैद्य असा परिचयात्मक लेख लिहिला. त्यामुळे त्यांची अनेक विद्वत जनांची ओळख झाली, घनिष्ठता झाली. हे सारे त्यांचे ज्ञानेश्वरी मित्र झाले. त्यात प्रामुख्याने डॉक्टर वि द टिळक, प्राचार्य भगवंतराव रुईकर, मोकाशी म्हस्कर इत्यादी. दिनांक 2/4/1973 रोजी वैद्य काका सेवानिवृत्त झाले. तेव्हा सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांच्या डिफेन्स डिपार्टमेंटचे एक मोठे ऑफिसर JCDA श्री रहमान हे चेन्नईहून जबलपूरला आले होते. त्यांना मराठी, मल्याळम, तामिळ, संस्कृत भाषा चांगल्या येत होत्या. त्या साहेबांनी वैद्य काकांना मराठीमध्ये पसायदान म्हणायला सांगितले होते व काकांनी ते म्हणून दाखवले. याच दरम्यान वैद्य काकांचे लेखन पण सुरू झाले व त्यांचे अनेक लेख त्यावेळी मासिकात प्रकाशित झाले. त्यात मुख्य म्हणजे झेला व मंत्र नव्हे मैत्र हे विशेष होय. त्यानंतर त्यांचे हे लेख गीताधर्म मंडळाने पुस्तक रूपात प्रमेयाची उद्याने या नावाने प्रकाशित केले. हे पुस्तक 2002 प्रकाशित झाले होते. पुण्यात असताना एकदा मामासाहेब दांडेकर वैद्य काकांना म्हणाले की तुमची नोकरी बदलीची आहे, तेव्हा तुम्ही जेथे जाल तेथील लोकांना ज्ञानेश्वरीची व हरिपाठाची गोडी लावा. ते पुढे काकांना म्हणाले, तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू शकाल व तो चालू ठेवा, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल. व खरंच काकांनी गेले कित्येक वर्षे ज्ञानेश्वरीची उपासना ठिकठिकाणी चालू ठेवली. हे झाले फक्त मामा दांडेकरांच्या आशीर्वादामुळेच. मामासाहेब दांडेकर हे त्यांच्या गुरुस्थानी होते व काकांची त्यांच्यावर फार श्रद्धा व आदर होता. ज्ञानेश्वरीची उपासना व अभ्यास यामुळे त्यांचे लेखन कार्य मंदावले. शिवाय त्यांना एक आगळावेगळा छंद पण होता. तो म्हणजे मासिकात व वर्तमानपत्रात वेळोवेळी ज्ञानेश्वरी विषयावर प्रकाशित होणारे विविध लेख. असे लेख काकांच्या वाचनास आले आणि ते लेख मासिकातून कापून एका कागदावर चिकटवले जात असे. आणि आश्चर्य असे की हे मासिकातून किंवा वर्तमानपत्रातील कात्रणे 3000च्या वर आहेत. या लेखांचे संग्रह म्हणजे मधुसंचय सुमारे 10,000 पाने व 27 खंडात सुरक्षित आहे. त्यांनी तयार केले. खरं म्हणजे हे एक आगळेवेगळे काम आहे. त्यामुळेच ते ज्ञानेश्वरी वैद्य किंवा ज्ञानेश्वरीचे नाडी वैद्य म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या याच कार्याची दखल घेतली गीता धर्म मंडळ पुणे या संस्थांनी आणि दिनांक 20 डिसेंबर 1999 रोजी संस्थेने पुण्यात मोठा समारंभ करून वैद्य काकांना गीता गौरव हा सन्माननीय पुरस्कार प्रदान केला व त्यांचे भरभरून कौतुक केले. वैद्य काकांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ आशाताई यांनी पण काकांना वेळोवेळी मदत केली. सौ आशाताई शाळेत शिक्षिका होत्या. काकांच्या अभ्यासात मदत म्हणजे ग्रंथातील आवश्यक संदर्भ काढणे, प्रवचनासाठी अभ्यासाची टिपणे तयार करणे वगैरे. या दोघांमध्ये हरिपाठ व ज्ञानेश्वरी विषयांवर चर्चा पण होत असे व सौ आशाताई योग्य ते सहाय्य करीत होते. सौ आशा वैद्य यांचा एक लेख सुखाचा शोध काकांच्या प्रमेयाचे उद्याने या पुस्तकात प्रकाशित झाला आहे. दिनांक 4 नोव्हेंबर 2001 रोजी आशाताईंचे दुःखद निधन झाले. परंतु काका खचले नाही. ही ईश्वरी इच्छा समजून त्यांचे कार्य शेवटपर्यंत सतत चालू राहिले. प्रमेयाची उद्याने या त्यांच्या ग्रंथात विश्रब्द शारदा हे एक प्रकरण आहे. या प्रकरणाचे संपादन प्राध्यापक डॉक्टर सौ सारिका ठोसर यांनी उत्तम रीतीने केले आहे. या प्रकरणात मान्यवरांचे काकांना आलेले पत्र व त्याला काकांचे उत्तर असे सुमारे 11 पत्र आहेत. मधुसंचय या संग्रहाला प्राप्त अभिप्राय विशेष म्हणजे डॉक्टर श ग तोळपुळे, प्राध्यापक श्री रा पारसनीस व प्राध्यापक श्री मा कुलकर्णी. प्रमेयाचे उद्याने या संग्रहात प्रकाशित झाले आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे जून 1963 वैद्य काका जबलपुरात आले. येथे आल्यावर त्यांचा परिचय डॉक्टर श्रीमती उर्मिलाताई जामदार यांच्याशी झाला. डॉक्टर उर्मिलाताई पण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक असल्यामुळे काकांचा त्यांच्याबरोबर याच विषयावर चर्चासत्र सुरू होत असे. डॉक्टर उर्मिलाताईंनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा ओवी छंदातच हिंदी अनुवाद केला व तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते त्या ग्रंथाचे प्रकाशन विमोचन झाले होते. मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ या संस्थेने नोव्हेंबर 1963 ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याचे ठरविले. त्यात अध्यक्ष होते प्राचार्य डॉक्टर गोमो रानडे यांनी वैद्य काकांना व्याख्यान देण्यास सांगितले व काकांनी महाराष्ट्र हायस्कूलच्या रामदास हॉलमध्ये सुमारे 90 मिनिटे ज्ञानेश्वरीवर आपले विचार मांडले. समारोपाचे भाषण श्री कासो कोल्हे यांनी केले होते. श्रोत्यांमध्ये समोरच वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध प्राचार्य नानासाहेब नावलेकर बसले होते. काकांचे भाषण संपल्यावर नावलेकरांनी काकांना शाबासकी दिली व म्हणाले, आजपासून तुम्ही आम्हा सर्वांचे ज्ञानेश्वरी वैद्य झालात. याच दरम्यान वैद्य काकांचा परिचय प्राचार्य भाऊसाहेब व प्राचार्य सौ प्रमिलाताई माई पिंपळे यांच्याशी झाला. प्रत्येक एकादशीला 8-10 जण एकत्र येऊन हरिपाठ व ज्ञानेश्वरीवर निरूपण करीत असे. यात डॉक्टर उर्मिलाताई जामदार पण येत असे. वर्ष 1980-81च्या दरम्यान सौ माई पिंपळे विवेकानंद नगर यादव कॉलनीमध्ये श्री धर्माधिकारी यांच्या घरी ज्ञानेश्वरी सत्संग करण्यास येत असे. ज्ञानेश्वर निरूपण 15व्या अध्यायापर्यंत झाले आणि मग माई पिंपळे यांनी जबलपूर सोडले. त्या इटारसीला गेल्यात. मग ऑक्टोबर-नोव्हेंबर 1981 ज्ञानेश्वरी सत्संग श्री वैद्य काका यांच्याकडून सुरू झाला. पुढील 20 वर्ष सतत ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार सुरू ठेवला. वैद्य काकांचे सर्व काम अगदी पद्धतशीर व नीटनेटके असते. काकांनी ज्ञानेश्वरीचे कार्य जे केले ते सुद्धा व्यवस्थित. आठवड्यातील सोमवार ते शनिवार वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन ज्ञानेश्वरी सत्संग त्यांनी सुरू केला. सोमवारी गुप्तेश्वर, तेथे 3 सोमवार श्रीमती कुमुदताई मुंजे व 1 सोमवार वैद्य काका.
ज्ञानेश्वरी निरूपण करीत असे. यादव कॉलनीत तीन सोमवार 82 ते 85च्या दरम्यान यादव कॉलनीत वैद्य काका ज्ञानेश्वरी सत्संग करू लागले. मंगळवारी संजीवनी नगरमध्ये श्री चौधरी यांच्याकडे डॉक्टर सौ उर्मिलाताई जामदारांनी ज्ञानेश्वरी निरूपण सुरू केले व नंतर वैद्य काका सांगू लागले. बुधवारी यादव कॉलनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी 1986 पासून ज्ञानेश्वरी सुरू केली. गुरुवारी सकाळी सौ सारिका ठोसर या सकाळी 9 ते 10:30 वैद्य काकांच्या घरी स्वाध्यायासाठी 1996 पासून येऊ लागल्या. शनिवारी आधारताल येथे ज्ञानेश्वरी सत्संग सुरू केला. दिनांक 16 डिसेंबर 2000 रोजी वैद्य काकांनी जबलपूर सोडले व मुलाबरोबर त्याची बदली झाल्यामुळे भोपाळला गेले. नंतर डॉक्टर शरद महाजन, श्रीमती कुंदाताई आगवण, डॉक्टर सौ सारिका ठोसर, गुप्तेश्वरून श्री गुरवसाहेब, सौ वसुंधराताई खांडेकर या लोकांनी ज्ञानेश्वरी सत्संग सुरू ठेवला आणि आजतागायत हा उपक्रम चालू आहे. कोरोनाच्या महाबिमारीमुळे सध्या सर्वच बंद आहे. या त्यांच्या उपक्रमाबद्दल श्री वैद्य काकांच्या शब्दात त्यांचे विचार ऐका. हे विचार त्यांनी मला पाठवलेल्या एका पत्रात लिहिले आहे. पत्र आहे 12 ऑक्टोबर 2005 विजयादशमी. पत्राचे शेवटचे 3 पॅरेग्राफ अशा प्रकारे आहे. त्यापूर्वीचा मजकूर माझ्या उद्बोधनात आलाच आहे. पत्र असे आहे. 16 डिसेंबर 2000 रोजी मी जबलपूर सोडून भोपाळला राहावयास गेलो. माझ्यानंतर सौ कुंदा आगवण, डॉक्टर शरद महाजन, डॉक्टर सौ सारिका ठोसर, गुप्तेश्वर केंद्रावर श्री गुरवसाहेब, सौ लक्ष्मी वसुंधरा खांडेकर असे प्रभावशाली निरूपणकार लाभले याचा मला यथार्थ अभिमान आहे. सन 1981 ते 2000 या 20 वर्षाच्या कालात, या 20 कालमर्यादेत ज्ञानेश्वरी सत्संग जी सेवा झाली ती निश्चितपणे श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रेरणेने आणि कृपेने झाली. माझे स्वतःचे काहीच नव्हते. माझ्या मित्रमंडळींनी आणि भगिनींनी ती गोड मानून घेतली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. परी हे असो. या ज्ञानयज्ञास 25 वर्षे पूर्ण झाली. रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने श्री भाऊसाहेब तोफखानेवाले यांनी स्वतःच्या सुंदर अक्षरात लिहिलेला संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवनी समाधीवर अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. तो निश्चितच सिद्धीच जाईल. अनंतराव वैद्य. धन्यवाद. बुधवार 12 ऑक्टोबर 2005 विजयादशमी. असं हे त्यांचे पत्रातलं शेवट. मी 1990मध्ये, मी म्हणजे तोफखानेवाले, 1990मध्ये सेवानिवृत्त झालो व मार्च 1991मध्ये दिल्लीहून जबलपूरला आलो. तेव्हापासून माझा व वैद्य काकांचा परिचय व संबंध आहे. निवृत्तीनंतर माझी रुची व आवड अध्यात्माकडे वळली व मी समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ वाचू लागलो व अभ्यास पण करीत असे. यादव कॉलनीत या संदर्भात अनेक कार्यक्रम मी करीत असे. शिवाय मी कॉलनीत ज्ञानेश्वरी सत्संगला जाऊ लागलो. त्याचे श्रेय कॉलनीतील माझे ज्येष्ठ सहकारी श्री बोधनकर यांना होय. यांच्यामुळेच माझी घनिष्ठता वैद्य काकांशी झाली. एकमेकांकडे येणे सुरू झाले व ज्ञानेश्वरी व दासबोध याविषयी थोड्या बहुत चर्चा होत असे. वैद्य काका व सौ काकू दोघेही खूप सरळ व आपुलकीने वागणारे. यांच्या घरी गेले की काकू काहीतरी खायला द्यायच्याच. गीताधर्म मंडळ पुणे येथील काही मंडळी, श्री करंदीकर, श्री आपटे इत्यादी एकदा जबलपूरला वैद्य काकांकडे आले असताना त्यांचा पण माझा परिचय झाला. दासबोधच्या कार्यक्रमासाठी जे वक्ते यायचे त्यांच्याशी वैद्य काका हमखास घरी येऊन भेटायचे व मग विविध विषयात चर्चा रंगत असे. त्यात कैलासवासी सुनील चिंचोळकर पुणे, कैलासवासी मामा गांगल शिवतरगड वगैरे मंडळी. वैद्य काकांनी आपल्या लोकांची आपसात जवळीक वाढावी, संबंध वाढवावे
या निमित्ताने मित्रांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याचे उपक्रम सुरू केले. म्हणजे ज्या दिवशी ज्याचा वाढदिवस असे त्या दिवशी ते बोधनका काका व मी त्या मित्रांकडे जात असे व वैद्य काका त्या मित्रांचे कुंकू लावून व नारळ देऊन अभिनंदन करून शुभेच्छा देत असे व मग गप्पा. हा उपक्रम वैद्य काका असेपर्यंत चालू होता. वैद्य काका जबलपूरहून भोपाळला गेले व मग पुण्याला गेले. पण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला त्यांचे आशीर्वादाचे पत्र अवश्य न चुकता यायचे. कधीकधी सोबत भेटवस्तू म्हणून पुस्तक पण पाठवायचे. वैद्य काकांनी माझ्या कार्यासाठी मला खूप प्रोत्साहन दिले व नेहमी म्हणायचे की सुरेशराव, ते मला नेहमी असेच संबोधन करत असे, तुम्ही समर्थांचे अद्वितीय कार्य करीत आहात, ते चालू ठेवा. समर्थांचे व तुमच्या आईचे तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यांचे कितीतरी आठवणी आहे त्या मधूनमधून स्मृतिपटलावर येत असतात. कारण त्यांनी लोकांना जोडले आहेत, प्रेम लावले आहे. ज्ञानेश्वरी सत्संगच्या निमित्ताने हे एक प्रकारे लोककल्याणाचे कार्य होते. वैद्य काका जबलपूरहून गेल्यावर ज्यांनी ज्ञानेश्वरी सत्संग सुरू ठेवला त्यामध्ये डॉक्टर शरद महाजन आज ते आपल्यात नाही. श्रीमती कुंदाताई आगवण व डॉक्टर सौ सारिका ठोसर या दोघांनी आपले विचार लिहून पाठविले आहेत. ते मी आपणास वाचून दाखवतो. श्रीमती कुंदाताई यांचं एक पत्र आलेलं आहे. ते पत्र अशा प्रकारे: 1986 साली वैद्य काकांनी चौधरी वहिनींकडे ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. दर मंगळवारी सुमारे दुपारी 4 ते 5 कॉलनीतल्या सर्व भगिनी जमत असे. मी पण जाऊ लागली. वेगळा विषय आणि सांगणारे विद्वान, जीवनाला नवा विचार मिळाला. 2-3 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकल्यावर त्यात विशेष गोडी निर्माण झाली आणि वैद्य काकांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू झाला. काका अगदी घरगुती उदाहरण देऊन ज्ञानेश्वरी समजत होते, त्यामुळे थोडी थोडी समजू लागली. मी CP महिला महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करीत होते, त्यामुळे वैद्य काकांच्याच सांगण्यावरून बरीच पुस्तकं वाचण्यात आली. सुरुवातीला काका मला गुरुपौर्णिमेला किंवा एखाद्या विशेष दिवशी बोलायला सांगायचे. मला खूप भीती वाटायची, पण मग हळूहळू सवय झाली. वैद्य काकांनी मला घडवलं असं म्हणायला हरकत नाही. एकदा वैद्य काकांचा फोन आला. ते मला म्हणाले, तुम्हाला प्रेमनगरमध्ये पसायदानवर बोलायचं आहे. त्यांनी मला पसायदानवर एक पुस्तक दिलं होतं. ते जवळजवळ मला पाठ झालं होतं. माझा कार्यक्रम झाला. मी व्यासपीठावर बसले होते व काका माझ्यासमोर खुर्चीवर बसले होते. मी बोलत होती. माझं लक्ष घड्याळकडे नव्हतं, पण काका सारखं घड्याळ पाहत होते. 1 तास संपायला आला, पण माझं बोलणं संपलंच नाही. मी सर्वांना थोडा वेळ मागून घेतला व माझा विषय संपवला. सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. काकांनी पण कौतुक केलं, पण त्यांच्या चेहऱ्यावरून मला कळत होतं की माझं काहीतरी चुकलं असावं. मग मी 2 दिवसांनी त्यांना फोन केला. तेव्हा ते मला म्हणाले, 1 तास वेळ दिला असेल तर 1 तासातच आपला विषय पूर्ण झाला पाहिजे. हे एक गुरुच करू शकतो. त्यांची मला सर्व लोकांसमोर सांगितलं नाही. त्यांनी मला सर्व लोकांसमोर सांगितलं नाही, पण मी जेव्हा फोन केला तेव्हा माझी चूक मला नीट समजावून सांगितली. असे होते आमचे वैद्य काका. माझ्या जीवनात घडलेला एक प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो. 1999मध्ये 29 जानेवारीला माझ्या मुलीला म्हणजे आभाला मुलगा झाला. खूप थंडी होती. मी रात्री दवाखान्यातच झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आमच्या खोलीचं दार वाजलं. मी विचारात पडली. इतक्या थंडीत
इतक्या सकाळी कोण आलं असेल? मी दार उघडलं. पूर्ण पायापर्यंत गरम कोट घातलेली व हातात एक पिशवी असलेली व्यक्ती दारात उभी होती. मला थोडा वेळ काहीच कळलं नाही. मग ती व्यक्तीच बोलली, आत आलं तर चालेल का? मी एकदम भानावर आली. तो म्हटलं, या ना या. मग ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष वैद्य काकाच होते. त्यांनी आमच्या दोघींचा चहा, बिस्किटं आणि आल्याच्या 4 वड्या आणल्या होत्या. प्रत्यक्ष पांडुरंगच आल्यासारखं मला वाटलं. मी पटकन काकांना नमस्कार केला. हा क्रम पूर्ण 10 दिवस मी दवाखान्यात असेपर्यंत त्यांनी चालू ठेवला. मी किती भाग्यवान, प्रत्यक्ष माझे गुरुच माझी सेवा करीत होते. काकांनी आम्हाला 12 वर्ष ज्ञानेश्वरी शिकवली, पण आज कळलं ज्ञानेश्वरी कशी जगायची. आज ही तो प्रसंग डोळ्यासमोर आला की डोळ्यात पाणी येतं आणि तेथे कर माझे डोलती अशी अवस्था होते. काकांच्या ऋणातून कधीच उतराई होणार नाही. 1999च्या डिसेंबरमध्ये काका भोपाळला जाणार होते. तेव्हा ज्ञानेश्वरी बंद होईल असे सर्वांना वाटले. पण काकांनीच सांगितलं की मी भोपाळला गेल्यावर कुंदाताई ज्ञानेश्वरी सांगतील. हे ऐकून मला खूपच घाबरायला झालं. मी म्हटलं, काका हे मला जमणार नाही. तेव्हा ते म्हणाले, माझ्या तोंडून माऊलीच बोलली आहे, तुम्हाला हे नक्की जमेल. आणि खरंच काका भोपाळला गेल्यावर मी ज्ञानेश्वरी सांगू लागली. फक्त आणि फक्त काकांच्याच आशीर्वादाने हे शक्य झाले. पूर्ण 12 वर्ष म्हणजे एक तप माझ्याकडून ज्ञानेश्वरांची सेवा घडली. मी 4 केंद्रात ज्ञानेश्वरी सांगायला जात होती. काकांबद्दल किती बोलू आणि किती नाही मला कळतच नाही. पण परमेश्वराजवळ एकच मागणं मागते, मला जन्मोजन्मी असेच गुरु मिळू दे व माझ्याकडून अशीच सेवा घडू दे. कैलासवारी काकांना कोटी कोटी नमन. श्रीमती कुंदाताई आगवण, जबलपूर. हे यांचं पत्र. यानंतर श्रीमती सारिका ठोसर यांनी पत्र लिहिलेलं आहे, ते आपल्याला वाचून दाखवतो. 69वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1996मध्ये आळंदीला ज्ञानेश्वरी सप्त सोहळ्याचा कार्यक्रम झाला. त्या संमेलनाला मी गेले होते आणि इतकी अभिभूत झाले की त्यानंतर मी वैद्य काकांकडे ज्ञानेश्वरीच्या अध्ययनासाठी दर गुरुवारी जाऊ लागले. माझी पाटी कोरी असे तेव्हा मी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, कोऱ्या पाटीवर काढलेली अक्षरे ठळक आणि स्पष्ट येतील. ज्ञानेश्वरीची गोडी लावण्याबरोबरच व्यवहारात ती कशी उतरवायची याचे शिक्षण त्यांनी मला दिले, जे माझ्यासाठी अमूल्य आहे. वैद्य काकांच्या अनंत आठवणी मनपटलावर कोरलेल्या आहेत. अनेक वर्षापासून ते संजीवनी नगरमधील चौधरी काकूंकडे ज्ञानेश्वरी सांगत असत. अचानक एक दिवस मला म्हणाले, आज तुला बोलायचं आहे. मनातून मी खूपच घाबरले, कारण ते समोर बसणार आणि मी बोलायचे म्हणजे कठीण काम होते. परंतु सर्व भार ज्ञानेश्वरावर सोपवून मी बोलले आणि ते ऐकून काकांना इतका आनंद झाला. ते म्हणाले, उत्कृष्ट उत्कृष्ट. ते शब्द आणि तो आशीर्वाद आजही माझ्या पाठीशी आहे, याचे मला नेहमीच प्रत्यंतर आहे. तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय तरी भोगविन, इंद्रिया करवी. ही ज्ञानेश्वरातील ओवी म्हण आणि प्रवचनाला सुरुवात कर. हा त्यांचाच गुरुमंत्र. वैद्य काकांनी ज्ञानेश्वरीशिवाय मराठी साहित्यातही पूर्ण महारथ मिळवले होते. काव्यशास्त्र, साहित्य समीक्षा, भाषाशास्त्र, लोकसाहित्य, आधुनिक कविता, कादंबरी, नाटक इत्यादी सर्व मराठी साहित्याचा त्यांचा पूर्ण अभ्यास होता. त्यांचे परममित्र चंचलबाई पटेल महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉक्टर गोमो रानडे त्यांना म्हणत असत, खडक फोडून निघालेला ज्ञानाचा निर्मळ झरा. माझी आणि त्यांची भेट जेव्हा झाली
तेव्हा त्यांचे वय 85च्या वर होते, परंतु त्यांचा व्यवस्थितपणा, उत्साह व स्मरणशक्ती पाहून खरोखरच आश्चर्य वाटत असे. ज्ञानेश्वरीमधील चिदविलासवाद समजताना त्यांनी फुलांचा दृष्टांत दिला. ते म्हणाले, फुले म्हणजेच जणू त्या चैतन्याचा विलास होय. फुलांचा रंग, गंध, स्पर्श, रूप याचा अनुभव जर आपण तरलपणे घेतला तर तिथेच परमेश्वराचे दर्शन होते व त्याच्याशी एकरूपता साधली तर ध्यान. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून गहन गोष्टी समजण्याची त्यांची पद्धत तर अचंबित करणारी होती. त्यांच्या घरी गेले की काकू न चुकता हातावर काहीतरी ठेवत असत. असाच एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात एकदा त्यांच्या घरी एक पोस्टमॅन पत्र द्यायला सायकलवरून आला, तर त्यांनी त्याला घरात बोलावून सरबत प्यायला दिले आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदात, ईश्वरी आनंदाचा होणारा भास काकांच्या मनाला शांत थंड करून गेला. ज्ञानेश्वरीत सांगितलेला परमार्थ नुसता वाचण्यासाठी व ऐकण्यासाठी नसून त्याचा क्षणोक्षणी अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे खरे साधन आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी तो अक्षरशः जीवनात उतरवला. अशा नैष्ठिक ज्ञानेश्वर भक्ताला कोटी कोटी नमन. अनंत काका वैद्यांच्या अनंत आठवणी मनात रुजी घालत आहेत. मी तोफखानेवाले काका यांची अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला वैद्य काकांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी दिली. डॉक्टर सौ सारिका ठोसर. 25 नोव्हेंबर 2010 रोजी पुणे येथे वैद्य काकांनी भौतिक जगाला निरोप दिला. त्यांना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे वैद्य काकांच्या 106वी जयंतीच्या निमित्ताने आज त्यांचा काही आठवणीचे आपण स्मरण केले व त्यांच्या केलेल्या कार्याचे चिंतन केले. एक तरी ओवी अनुभवावी हे वचन शतशः सार्थक केले आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. किंवा दासबोधात म्हटल्याप्रमाणे, तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे, उगाच कल्पेता सेणावे, लागेल पुढे. अशा प्रकारे वैद्य काकांचे जीवनचरित्र त्यांनी ज्ञानेश्वरीवर अफाट प्रेम केलं, त्याचा प्रचार प्रसार केला आणि स्वतः ते ज्ञानेश्वरीचे नाडी वैद्य झाले. त्यांना सर्वांतर्फे आदरांजली म्हणून आजचे हे उद्बोधन मी त्यांना समर्पित करीत आहे. आणि उद्बोधन समाप्त करण्यापूर्वी एक कविता आपल्याला म्हणून दाखवतो आहे. कविताचं शीर्षक आहे अनंत. कविता केली आहे श्रीमती कुंदाताई आगवण. अनंताला अनंत हस्ते वंदन, अनंताला अनंत हस्ते वंदन, शरणी तुमच्या शतशत नमन. धन्य झाले माता पिता, धन्य झाले माता पिता, पुत्र ऐसा लाभला. धन्य झाले गुरु, शिष्य ऐसा मिळाला. गुरुची आज्ञा पाळून सेवा केली ज्ञानेश्वरीची. मधुसंचय केला अखंड, ज्ञानदान केले सदैव. परोपकाराची भावना सदैव जोपासली मनी. मान सन्मान मिळाला, गीता गौरव प्राप्त झाला. शांत सोज्वळ त्यागाची मूर्ती, पाहुणी कर माझे जुळती. वैद्य काकांना आदरांजली श्रीमती कुंदाताई आगवण यांच्यातर्फे. उद्बोधन आपल्याला आवडल्यास कमेंट्स करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा. मागे सांगितल्याप्रमाणे हिंदी उद्बोधन मंगळवारच्या ऐवजी महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी होणार, म्हणून पुढचा दुसरा शनिवार हिंदीमध्ये जरूर ऐका. रामनवमीच्या निमित्ताने विशेष. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.